बाबांनी कानात मगाशी सांगितलं, अक्रूर महाराज, साखरे महाराज 2:30-3 वाजेपर्यंत करा. पण एवढी नेती बसलेली आहेत, भरपूर समाज आहे, पंक्ती आहे, सगळ्यांना जायचं असतं व जास्त वेळ नाही घेणार. पण 10 मिनिटाची कथा एवढी ऐकली की जेवढ्या वेळेला सांगेल तेवढ्या वेळेला मला पुण्य लागतं. जेवढ्या वेळेला तुम्ही ऐकाल तुम्हाला पुण्य लागतं. माझी वाणी तुझे वर्णना ऐसे देवी प्रेम काही कला. वसुदेव देवकीच्या लग्नात विघ्न झालं, हातामध्ये शस्त्र घेतलं, वसुदेवी मारू नकोस, माझी सगळी मुलं मी तुला आणून देईल. कारागृहामध्ये ठेवण्यात आलं. 6 मुलं तू समामाने मारली. 7वा गर्भजून माई नष्ट केला. 8व्या गर्भाच्या वेदना सुरू झाल्या. सुंदर दिसायला लागली देवकी माता. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जिजाऊ दिसत असेल. आता 12 तारखेला सिंदखेड राजा नावाच्या गावी माझ्या जिजाऊचा जन्मोत्सव साजरा केला. लाखांनी समाज जमला होता. काय माताय महाराज, माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले. अरे रणरागिणी घाली, तानाजी हवाय, कोंडाजी हवाय, मुरारबाजी हवाय, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण सगळ्या समाजाला एकत्रित करणारा शिवाजी राजा जन्माला घालणारी जिजाऊ आहे. काय सुंदर दिसत असेल महाराज, तिच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. काय सईबाई सुंदर दिसत असेल, तिच्या पोटी संभाजी महाराज जन्माला आले. तिच्या पोटी रत्न जन्माला आलं. भाग्यवान आहेत या सगळ्यांच्या माता. समाजसेवेसाठी, धर्मसेवेसाठी, देश सेवेसाठी आपली मुलं देतात. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. लक्षात ठेवा, अशा मुलाला जन्म घालणारी आई भाग्यवान असते. भगवान कृष्ण जन्माला आले, अयोनी संभव